उपस्थित मठाचे माजी विद्यार्थी आणि उपजिल्हाधिकारी टाकेजी, उपस्थित सर्व निलय बंधू, मठाचे व्यवस्थापक फाल्गणेश्वर उंबरकर, आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. खरं तर माझ्या आधील जे काही वक्ते आहेत त्यांनी इतिहास एकंदरीत सांगितलं की आपले जे काही शूरवीर होऊन गेले त्यांनी कशा प्रकारे स्वातंत्र्य मिळवलं. पण मला वाटतं की इतिहास आता आपण जाणून घेतलाय, पण आपण जर सध्याची देशाची परिस्थिती पाहिली तर आपण एक युवक म्हणून आपण आपल्याला आपले हक्क माहीत आहेत, पण आपण कर्तव्य विसरत चाललो का हा प्रश्न पडतो. फक्त 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवण्यापुरतं आपलं देशप्रेम राहिले का, ही सध्याची एक एकंदरीत परिस्थिती पाहिली तर आपल्याला वाटतं. गेल्या 75 वर्षामध्ये 1947 पासून आपण शिक्षण असेल, आरोग्य असेल, तंत्रज्ञान असेल, विज्ञान असेल, या सर्व क्षेत्रामध्ये भरारी घेतो आणि अजून ते घेत सुद्धा आहोत. पण आता आपल्या देशासमोरचे जे प्रश्न आहेत ते आपण प्रश्न पाहिले तर एक युवक म्हणून आपली काय जबाबदारी आहे हे आपण पाहिलं पाहिजे. आपल्याच पुण्यामध्ये 1-2 महिन्याखाली ड्रग्ज सापडले, त्याच्यामधून आपण युवकांमध्ये जी वाढत असलेली व्यसनाधीनता आपल्याला समजते. आपल्याच पुण्यामध्ये 2 महिन्याखाली पोर्शेचं प्रकरण झालं, ज्या प्रकरणावरून आपल्याला न्यायव्यवस्थेवरचा आपला विश्वास कुठे चाललाय हे समजतं. मध्यंतरी 3-4 दिवसाखाली एक वेदनादायक आणि मनाला काळीमा फासणारी घटना पश्चिम बंगालमध्ये घडली, जिथं महिलेवर अत्याचार करण्यात आला आणि तिची निर्गुणपणे हत्या करण्यात आली. म्हणजे महिला सक्षमीकरणाचे आपण एकंदरीत 75 वर्ष झाली म्हणून पाडे देतो आणि दुसऱ्या बाजूने महिलांवर असे अत्याचार होत आहेत, महिलांना सुरक्षितता हा एक मोठा प्रश्न आपल्यासमोर आहे. आपल्याच देशामध्ये धर्मांमध्ये द्वेष निर्माण केले जातात, वेगवेगळ्या रंगामध्ये आपण वाटून गेलेलो आहोत. म्हणजे 78 वर्ष आपण पूर्ण करत असताना इतक्या गोष्टी आज आपल्यासमोर आहेत. त्यामुळे युवक म्हणून आपण या गोष्टीवर स्टँड घेण्याची गरज आहे. आपण सोशल मीडियाच्या मार्फत भारत वर्ल्ड कप जिंकला तर सेलिब्रेट करतो, अजून क्रीडा क्षेत्रात आपण सेलिब्रेट करतो, पण आज देशासमोरचे आपले जे प्रश्न आहेत याच्यावर सुद्धा आपण बोललं पाहिजे असं मला वाटतं. शेवटी हा आपला देश एकतेचा आहे, आपला देश सर्वांना सामावून घेणारा आहे. त्याच्यामुळे मला देशावर एक वाक्य म्हणावं वाटेल की मजहब कोई भी हो हमारा, हम सब भाई भाई है. कोई हिंदू है, कोई मुस्लिम है, कोई सिख है या कोई ईसाई है. प्रेम ने हम सबको बांधा है, प्रेम के हम सैदाई है. भारत नाम के आशिक है हम, भारत के सैदाई है हम, भारत के सैदाई है. मला बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल मी मठाचे व्यवस्थापक फाल्गणेश्वर उंबरकर सर यांचे आभार मानतो. आणि मला वाटतं की आजच्या या 78व्या स्वातंत्र्य दिनी आपण एक इच्छा आकांक्षा व्यक्त करूया की येणाऱ्या काळामध्ये एक युवक म्हणून आपण आपल्या देशाला एका चांगल्या प्रगतीवर नेऊया, एका चांगल्या विचारांवर नेऊया. इतकं बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.